जय जय रघुवीर समर्थ। अंतःकरणातील सत्य आणि चांगुलपणा कधीच व्यर्थ जात नाही, कारण ही उपासना आहे जी देव स्वतः शोधतो। मित्रांनो, जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे, कारण नेहमी लक्षात ठेवा की कोणतेही भांडे थेंब थेंब पाण्यानेच भरले जाते। सुख आपल्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख आपल्या संयमाची परीक्षा घेते। दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनच आपले जीवन यशस्वी होते। मित्रांनो, गोड आवाजाने किंवा सुंदर चेहऱ्याने नाती कधीच टिकत नाहीत, तर नाती तीच टिकतात जी सुंदर हृदयाने आणि अतूट विश्वासाने बनतात। कोणतेही काम करणे योग्य असेल तर ते काम तुम्ही मनापासून करा, आणि मग त्या कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही तुमचे विचार बदलले तर हेच विचार तुमचे आयुष्य नक्कीच बदलतील। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःशिवाय कोणाचाही आसरा घेऊ नका। पाहताना फक्त पहा, ऐकताना फक्त ऐका, अनुभवताना फक्त अनुभवा आणि विचार करताना फक्त विचार करा। हे वास्तविक खरे कर्म आहे। मित्रांनो, जर दिशा दाखवणारी व्यक्ती योग्य असेल तर दिव्याचा प्रकाश देखील सूर्याप्रमाणे काम करतो। वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांनी भरा। लोकांना ते जसे आहेत तसे पसंत करण्याचा आणि त्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही त्यांना हवे तसे व्हावे अशी अपेक्षा किंवा इच्छा कधीच मनात करू नका। मित्रांनो, भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता हे दोन चोर आहेत जे आपले आजचे सौंदर्य चोरून नेतात। इच्छा असताना जीवन गेले तर ते मृत्यू आहे, आणि जीवन असताना इच्छा गेल्या तर मुक्ती आहे। मित्रांनो, आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असणे खूप आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुमचे सर्व प्रश्न फक्त स्वतःलाच विचारा। मित्रांनो, प्रेम आणि आदर या अशा भेटवस्तू आहेत की त्या सगळ्यांना द्यायला लागल्या तर आवाजहीन लोकही लपून बसतात। ज्या दिवशी तुम्हाला तुमची योग्यता कळेल त्या दिवशी कोणाच्याही टीका किंवा स्तुतीने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही। या संपूर्ण जगात दुःखापेक्षा मोठा मित्र नाही, कारण दुःख हेच माणसाला देवाची आठवण करून देते। मित्रांनो, चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगल्या मनाची नाही तर चांगल्या हृदयाची गरज असते, कारण मन नेहमीच तर्क करेल आणि हृदयाला नेहमीच प्रेम दिसेल। मित्रांनो, ज्यांना खोट्याने जगण्याची सवय असते त्यांना सत्य कडू वाटते। प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखे असते, त्यामुळे प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो। आपण आपल्या चुकांमधूनही नेहमी शिकू शकतो। मित्रांनो, पोटातले विष एका माणसाला मारते, पण कानातले विष अनेक नाती मारून टाकते। रागावल्यावर ओरडायला ताकद लागत नाही, पण राग आल्यावर गप्प बसायला मात्र खूप ताकद लागते। तुमच्या आयुष्यातील टीका आणि स्तुती या दोन्ही गोष्टी स्वीकारा, कारण फूल तेव्हाच चांगले असते जेव्हा त्याला पाऊस आणि सूर्यप्रकाश मिळतो। मित्रांनो, शांत कसे राहायचे हा जीवनातील सर्वोत्तम धडा आहे। मित्रांनो, तुमच्यामध्ये तुमची स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत असेल
तर तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकते. समस्या पाहून आयुष्यात कधीही हार मानू नका. कोणास ठाऊक या समस्येतच तुमची आणि आमची एक मोठी सुरुवात दडलेली आहे. दुःख मोठे असेल तर यशही मोठे असते. आत क्षमा असेल तर क्षमा बाहेर येईल. आत राग असेल तरच राग बाहेर येईल. आत प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर येईल. आणि आत द्वेष असेल तर द्वेष बाहेर येईल. म्हणूनच जेव्हा जेव्हा काही बाहेर येतो तेव्हा इतरांना दोष देऊ नका. मित्रांनो, आशा आणि विश्वास कधी चुकीचा नसतो. ते फक्त आपल्यावर अवलंबून असते की आपण कशाची आशा करतो आणि आपण कशावर विश्वास ठेवतो. विचारांचे सौंदर्य कोठूनही चोरून पहा, कारण वयानुसार चेहऱ्याचे सौंदर्य बदलते, पण विचारांचे सौंदर्य हृदयात सदैव अमर राहते. मित्रांनो, जन्माच्या वेळी नाव नसते, फक्त श्वास असतात. आणि मृत्यूच्या वेळी नाव असते, पण श्वास नसतात. श्वास आणि नाव यांच्यातील प्रवासाला आपण जीवन म्हणतो. या जगात सर्व काही बदलणे हे बंधनकारक आहे. फक्त चांगले कर्म करा. मित्रांनो, कोणाचे आयुष्य बदलेल, कोणाचे हृदय बदलेल, तर कोणाचे दिवस बदलतील. सुख आणि दुःखात फारसा फरक नाही. मन जे स्वीकारतं ते सुख आहे आणि मन जे नाकारतं ते दुःख आहे. सगळा खेळ आपल्या स्वकृतीचा आणि नाकारण्याचाच आहे. मित्रांनो, जे आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी जीवन सर्वोत्तम आहे. जे त्याचे विश्लेषण करतात त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्या. आयुष्याचे विश्लेषण कधीच करत बसू नका. आनंदी राहण्यासाठी जास्त किंमत नसते, परंतु आपण किती आनंदी आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. मित्रांनो, सत्ता नसतानाही मनापासून हार न स्वीकारणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. नात्याचा आदर करायचा असेल तर ते वेळेवर करा, नाहीतर सुकलेल्या झाडाला पाणी देऊन नंतर हिरवं होण्याची अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे. मित्रांनो, या जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे विश्वास गमावणे आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे विश्वास टिकवणे आहे. अभिमान येतो तेव्हा आपण काहीतरी केले असे आपल्याला वाटते आणि आदर येतो तेव्हा या जगाला वाटते की आपण काहीतरी केले आहे. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा त्यात खोटे शोधा. त्यांनी तुमच्यावर टीका केली तर त्यात सत्य शोधा. मित्रांनो, सर्वांना सोबत घेऊन जा, पण कधी कधी एकटेच चालावे लागते, कारण समस्या, स्मशान, शिखर आणि सिंहासनात माणूस नेहमीच एकटा असतो. तुम्हाला वेळ द्यायला वेळेकडे पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते आजपासूनच सुरू करा. मित्रांनो, सर्व शब्दांचे अर्थ आपल्याला शोधता येतात, पण जीवनाचा अर्थ जीवन जगण्यातूनच सापडतो आणि नातेसंबंध टिकून ठेवल्यानेच नात्याचा अर्थ सापडतो. मित्रांनो, आयुष्यात मागे वळून पाहिले तर आपल्याला अनुभव मिळेल. आयुष्यात पुढे पाहिले तर आपल्याला आशा मिळेल आणि उजवीकडे डावीकडे पाहिले तर सत्य मिळेल. पण आतमध्ये डोकावले तर आपल्याला आत्मविश्वास मिळेल. समस्या पाहून आयुष्यात कधीच हार मानू नका. कुणास ठाऊक या समस्येच्या आतमध्ये एक मोठी सुरुवात दडलेली असेल. मित्रांनो,
दुःख मोठे असेल तर यशही मोठे असते. जेव्हा आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवतात तेव्हा त्यापेक्षा आपली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपल्या विचारसरणीचा प्रभाव असतो, कारण तो आपल्या जीवनाला आकार देतो. त्यामुळे तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा. मित्रांनो, तुमचे जीवन सदैव आनंदात जाओ. ज्या प्रेमात भगवान श्रीकृष्ण हरले त्या प्रेमावर कधीच विश्वास ठेवू नका. पण ज्या मैत्रीत गरीब सुदामा सुद्धा जिंकला त्याचा अभिमान बाळगा. मित्रांनो, देव सगळ्यांना एकाच मातीपासून निर्माण करतो. फरक एवढाच आहे की कोणी बाहेरून सुंदर असतात तर कोणी आतमधून सुंदर असतात. मित्रांनो, समजून घेणे ज्ञानापेक्षा सखोल असते. अनेक लोक तुम्हाला ओळखतील पण काही मोजकीच लोक तुम्हाला समजून घेतील. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे, जी पाहिली जाऊ शकत नाही आणि स्पर्श करताही येत नाही. ती फक्त मनापासून अनुभवता येते. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात की राग येणे ही वाईट गोष्ट आहे, पण ती जिथे हवी आहे तिथे दाखवली पाहिजे. नाहीतर चूक करणाऱ्या माणसाला आपण चूक करतोय हे कधीच कळणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी तसाच वागेल. मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही कौशल्याची बढाई मारू नका, कारण दगड पाण्यात पडला की तो स्वतःच्या वजनाने बुडायला लागतो. मित्रांनो, आयुष्यात सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टी कधीच मोजू नका. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचं दुःख आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचे सुख. यामुळे मित्रांनो, आयुष्य सोपे होईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे जे चुकले आहेत त्यांचा शोक करण्यापेक्षा जे आहे त्यांचा आनंद घ्यायला शिका. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकत होता हे मात्र सगळ्यांना आठवते. एकदा देव तुम्हाला अशा व्यक्तीशी भेटवेल की त्याच्या येण्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे मित्रांनो, आता त्या व्यक्तीला ओळखणे आणि त्याला हाताळणे ही तुमची जबाबदारी आहे. काही नात्याला नाव नसते तर काही नाती फक्त नावातच असतात. मित्रांनो, माझं, तुझं, लहान मोठं या सर्व गोष्टी मनातून पुसून टाका. मग सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. जे घडणार आहे ते नेहमीच घडणार आहे आणि जे घडणार नाही ते कधीच घडणार नाही. मित्रांनो, ज्यांच्या मनात असा निश्चय असतो त्यांना कधीही काळजीने त्रास होत नाही. मित्रांनो, एकटे उभे राहण्याची नेहमीच हिम्मत ठेवा, कारण हे जग रोज ज्ञान देते पण साथ मात्र कधीच देत नाही. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर कृपा करून वाईटही करू नका, कारण जग दुर्बल आहे पण जग निर्माण करणारा दुर्बल नाही. मित्रांनो, पृथ्वीवर ज्याप्रमाणे हवामान बदलते अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सुख दुःख येत असतात. जे घडले ते चांगलेच होते आणि जे घडणार आहे तेही चांगलंच घडणार आहे. यावर नेहमी विश्वास ठेवा. मित्रांनो, गीतेत लिहिलं आहे की जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत देखील बदलते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो तुमचा आदर करत नाही त्याच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे केव्हाही चांगले आहे.
मित्रांनो, एखादी व्यक्ती किती शिकली आहे हे त्याच्या प्रमाणपत्रावरून दिसून येते, परंतु त्याला किती समजले आहे हे त्याच्या मूल्यांवरून दिसून येते. आपल्यापेक्षा आपल्याला कोणीही बदलू शकत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणीही आपले नाही, तेव्हा आकाशाकडे बघा. कोणीतरी आहे जो नेहमीच तुमचा होता आणि नेहमीच असेल. मित्रांनो, आपला आत्मविश्वास कमी करणारी भीती मनातून काढून टाका. कोणाबद्दलही चुकीचे गृहीतक बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंती आहे हे तुम्हाला माहित नाही. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे तुम्हाला हे जाणू लागेल की ज्यांचे तुमच्या आयुष्यात कोणतेही योगदान नव्हते त्यांना तुम्ही अनावश्यकपणे महत्त्व दिले. मित्रांनो, एके दिवशी तुम्ही केलेले कर्मच तुम्हाला भेटायला येतील. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका, तर तुमच्या मनालाच नेहमी समजावून सांगा. तुमचा विचार बदलणे हे तुमच्या दुःखाचा अंत आहे. जेव्हा आपण कोणतेही काम परमेश्वराचे नामस्मरण करून करतो, तेव्हा परमेश्वराची शक्ती आपल्याला त्यात मदत करते आणि मग आपले यश निश्चितच होते. त्यामुळे मित्रांनो, कोणतेही काम असेना, त्या कामामध्ये परमेश्वराचे स्मरण नक्की करा. तुमची परिस्थिती देवाला समर्पित करा, कारण तो परमेश्वर एका क्षणात सगळं काही बदलू शकतो. जे तुम्ही आयुष्यभर करू शकत नाहीत ते त्या परमेश्वराला एका क्षणात शक्य आहे. म्हणून मित्रांनो, आपली परिस्थिती कोणती का असेना, ती परमेश्वराला समर्पित करा. मित्रांनो, देव ज्या व्यक्तीला आवडतो आणि ज्याला तो आपल्यासाठी खास बनवू इच्छितो, तो परमेश्वर त्यांना नेहमीच अपयशी ठरवतो आणि त्यांच्या जीवनात नेहमीच अडचणी निर्माण करतो. मित्रांनो, जर का तुमचा पराभव होत असेल तर तुम्ही देवाच्या त्या खास लोकांपैकी एक आहात. हे एक मोठे लक्षण आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, मी त्यांच्यापैकी एक आहे ज्यांना पुढे न्यायचं आहे. या जगात अशी काही माणसं आहेत ज्यांना तुम्ही कितीही प्रेम दिलं आणि आदर दिला तरीही ती माणसं तुमचा विश्वासघात करतात, कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. मित्रांनो, काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यापेक्षा चांगली आहे हे स्वीकारणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक जण पैसा कमावतो आणि आशीर्वादही मिळवतो, पण मित्रांनो, जिथे पैसे उपयोगी पडत नाहीत तिथे आशीर्वाद कामाला येतात. फसवणूक केली तर फसवणूकच मिळेल, आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल. तुम्ही आज केलेले कर्म उद्या तुम्हाला भेटायला येतील. त्यामुळे मित्रांनो, कर्म कसे करायचे हे तुमच्या हातात आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्कर्माचे फळ हे सुख असते, तर दुष्कर्माचे फळ हे दुःख असते. मग ते फळ कधी ना कधी आपल्याला नक्कीच मिळते. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.